नमस्कार. टेक्नोटीच या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. अल्पावधीतच महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत असलेला आणि लोकप्रिय होत असलेला हा चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहणार आहोत हाऊ टू इन्स्टॉल अँड डाउनलोड रीड टू मी ॲप. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरच्या सर्च ॲपमध्ये रीड टू मी स्टुडंट एडिशन या सर्चमध्ये आपण हे टाकूया. टाकल्यानंतर एक पुस्तकाचं चिन्ह येईल, त्याला हेडफोन लावलेला आहे. त्या स्टुडंट एडिशनवर क्लिक केल्यानंतर रीड टू मी ॲप डाउनलोड होतं आहे. आता हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपण ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर प्रथमतः आपला मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. आपल्या स्वतःचा हा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर तिथं आपली सर्व एंट्री साइनअप करावी लागेल. त्यामध्ये पहिल्यांदा आपल्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आणि आपल्या या ॲपसाठी आपण एक नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तो पासवर्ड आपल्या लक्षात राहील असा सोपा पासवर्ड आपण इथं टाकायचा आहे. ज्यावेळेस आपण साइन आउट होतो किंवा लॉग आउट होतो त्यावेळेस या पासवर्डची आपल्याला गरज पडेल. त्यामुळे सोपा पासवर्ड आपण क्रिएट करायचा आहे. त्याच्यानंतर ज्या वर्गाचं आपल्याला पुस्तक डाउनलोड करायचं आहे, ज्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन केलं आहे त्या विद्यार्थ्याची इयत्ता निवडायची आहे, ग्रेड. आणि इथं ईमेल आहे तो ऑप्शनल आहे. पुढे जाऊया. इथं आपल्या देशाचं नाव आहे, ऑलरेडी सिलेक्ट केलेलंच आहे. त्याच्याखाली आपल्या राज्याचं नाव हे तिथं येत आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्या देशातील सर्व राज्यांची नावं येतात. तिथं आपल्या राज्याचं, महाराष्ट्राचं नाव आपण सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुढं ॲरो दिसतोय ग्रीन कलरमध्ये, त्याच्यावर क्लिक करा. नेक्स्ट होईल. समोर एक डॅशबोर्ड दिसतोय. 6 महिन्यांचं पॅकेज आहे 299 रुपये, 12 महिन्याचं पॅकेज आहे 399. 399वर एका वर्षाचं सबस्क्रिप्शनसाठी आपण क्लिक करायचं आहे. परंतु हे आपल्याला मोफत आहे. जरी 399 दिसत असलं तरी ते आपल्यासाठी मोफत आहे. यासाठी आपल्या तालुक्यांचे कूपन क्रमांक आपल्याला दिलेले आहेत. त्या कूपन क्रमांकांचा वापर आपण इथं करायचा आहे. ते जे कूपन क्रमांक दिलेले आहेत ते इथं टाकून घेऊया आणि ॲप्लाय नाव म्हणायचं. ॲप्लाय नाव म्हटल्यानंतर नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला असा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डवर क्लिक केल्यावर पुढं आपण हे ॲप योग्य तऱ्हेनं इन्स्टॉल करतोय. बघा इथं आपल्याला समोर दिसतंय की हे ॲप आपल्यासाठी तयार झालेलं आहे. तर विद्यार्थ्याचं नाव वगैरे दिसतंय. त्याच्या खाली क्लिक केल्यानंतर आपल्याला टेक्स्टबुक डाउनलोड करा असा मेसेज येतोय. तर डाउनलोड टेक्स्टबुक आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाचं म्हणजेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषदेची पुस्तकं आहेत. त्या पुस्तकाचं नाव आहे माय इंग्लिश बुक. मग ते क्लास 1, 2, 3, 4, 5 जे आपल्याला हवं ते आपण डाउनलोड करू शकतो. या ठिकाणी मी इयत्ता पहिलीचं पुस्तक डाउनलोड करतोय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तिथं प्रत्येक चॅप्टर वाईज युनिट 1, युनिट 2, युनिट 3 असं येतं. त्याच्याऐवजी आपण सिलेक्ट ऑल करायचं आणि डाउनलोड म्हणायचं. प्रत्येक युनिट या ठिकाणी डाउनलोड होतं आणि याची गतीही खूप असते. पटकन हे डाउनलोड होतंय. हे संपूर्ण पुस्तक या ठिकाणी इयत्ता पहिलीचं डाउनलोड झालेलं आहे.
प्लेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर दिसेल की हे कसं वापरायचं, याचा वापर आपण कशा पद्धतीनं करायचा आहे याचं मार्गदर्शक व्हिडिओ आपल्याला त्यांनी इथं दिलेला आहे. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 अशा पद्धतीनं त्यांनी सर्व स्टेप्स इथं सांगितलेले आहेत. आपण त्या पुढं आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणारच आहोत. आता आपला मोबाईल पाहिल्यानंतर पहिल्यांदा डॅशबोर्डवर क्लिक केलं तर उजव्या बाजूला 3 टिंब दिसत आहेत. 3 डॉट आहेत, त्यामध्ये डाउनलोड टेक्स्टबुक, डिलीट टेक्स्टबुक अशा पद्धतीचं आपल्याला ज्या वर्गाचं पुस्तक डाउनलोड करायचं आहे तो वर्ग आपण इथं सिलेक्ट करू शकतो. अगदी CBSE बोर्ड, महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम सर्व पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्या वर्गाचं पुस्तक आपल्याला हवं आहे ते आपण इथून डाउनलोड करू शकतो. आता इथं स्टडी मटेरियल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता इथं मी इयत्ता दुसरीचं पुस्तक डाउनलोड केलेलं आहे. या दुसरीच्या पुस्तकामध्ये युनिट 4 सिलेक्ट केलं. युनिट 4मध्ये 4.1 आपल्याला पुढे जायचं असेल तर समोरच्या ॲरोवर क्लिक करा, पाठीमागे यायचं असेल तर मागच्या बाजूच्या ॲरोवर आपण क्लिक करू शकतो. बघा इथं आता 4.4 हे मला शिकवायचं आहे किंवा मला वाचायचं आहे. तिथं प्ले बटनवर प्ले केल्यानंतर प्रत्येक शब्द वाचन चालू आहे, त्याचं रंग पिवळा होतोय. आपण ते जरा वाचन ऐकूया यांचं. प्रत्येक शब्द आपण वाचलेला सिलेक्ट होतोय. दुसरं आहे ट्रान्सलेट वर्ड. ज्या शब्दावर आपण क्लिक करू तो शब्द त्याचा मराठीमध्ये अर्थ येतोय. कोणताही शब्द, आता मी इथे एलिफंट शब्द क्लिक केला आणि तो ट्रान्सलेट वर्डमध्ये टाकला की त्याचं मराठीमध्ये अर्थ येतोय. पुढची जी टॅब आहे ती टॅब आहे पिक्चर डिक्शनरी. आता हा शब्द मी एलिफंट क्लिक केला तर इथं त्या एलिफंटचं चित्र आपणाला समोर दिसतंय. म्हणजे अवघड संकल्पना स्पष्ट होण्यासाठी चित्राची मदत होते. आता इथं लिव्ड हा शब्द मी सिलेक्ट केला आणि त्याच्यावर क्लिक केलं तर लगेच घराचं चित्र आलं. राहणे याचा अर्थ आहे. पुढची जी स्टेज आहे आपली तो आहे आपण शब्द सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यावर प्ले असं केलं की तिथं त्या शब्दाचं उच्चार म्हणजे प्रोनाऊन्स होतोय. एलिफंटचं मी क्लिक केलं होतं. आता दुसरा शब्द जम्पिंग हा शब्द आपण सिलेक्ट केला आणि इंग्लिश डिक्शनरीमध्ये त्याची माहिती आपण टाकली तर ते वर्ब आहे की नाउन आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ जसं डिक्शनरीमध्ये असतो तशा पद्धतीचा अर्थ आपल्याला इथं दिसून येतोय. दुसरा एखादा शब्द आपण पाहूया. अनादर. अनादर या शब्दाचा स्पेल वर्ड केला आपण तर ते स्पेलिंग उच्चारासहित सांगितलं जातंय. दुसरा शब्द पाहूया आणि त्याचा ऐकूया. अशा पद्धतीनं प्रत्येक स्पेलिंगचा उच्चार तिथं आपल्याला पाहायला मिळेल. आता वर ह्या सर्व डॅशबोर्डच्या वर स्टडी मटेरियल आहे. तिथं आपण पाहिलं की प्रत्येक वर्गाचं पुस्तक डाउनलोड केलेलं आपल्याला तिथं पाहायला मिळेल युनिट वाईज. आपण जरा बॅक जाऊया. त्यानंतरचं आहे रीड टू मी सॉफ्टवेअर असं लिहिलं आहे. त्याच्या पुढं मॅग्निफाय लिहिलेला आहे आणि त्याच्या पुढे एक स्विच दिलेला आहे. तो स्विच आपण जर ऑन केला तर अशा पद्धतीचं एक भिंगाचं चित्र येतंय आणि आपण स्टडी मटेरियल सिलेक्ट केल्यानंतर ते प्ले केलं तर त्या भिंगामध्ये आपण जो शब्द वाचू किंवा ॲपमध्ये जो शब्द वाचला जाईल त्याचं मोठ्या अक्षरामध्ये तिथं आपल्याला ठळकपणे ती अक्षरं दिसत आहेत. जो शब्द वाचू तो शब्द तिथं त्या
मॅग्निफायमध्ये दिसतोय. मी पॉज करतो आणि मॅग्निफाय बंद केलेला. आता याच्या पुढं रीडिंग स्पीड नावाचा एक ऑप्शन दिसतोय. त्याच्यावर जर क्लिक केलं तर रीडिंग स्पीड आपण हवं तेवढं ठेवू शकतो. 0 गतीनं वाचन म्हणजे नॉर्मल पद्धतीनं ते आपण करून बघूया. In the sky and I can fly too. Frogs can jump. Frogs can jump. अशा पद्धतीनं नॉर्मल स्पीड आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर जर स्पीड जास्त वाटत असेल तर मायनसमध्ये खालच्या बाजूला आलो तर अतिशय हळूहळू वाचन होते. बघूया आपण. Very high. And I can jump. अशा पद्धतीनं आपण आपल्या मुलांच्या गतीनं हे स्पीड आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि हे स्पीड हळूहळू वाढवायचं आहे. बघा उजव्या बाजूला 3 डॉट्स आहेत. त्यामध्ये डाउनलोड टेक्स्टबुक, डिलीट टेक्स्टबुक, हाऊ टू यूज, अपडेट्स अवेलेबल आणि बॅक टू डॅशबोर्ड. आणि आपण कधी वापरलं हे त्याचं शेवटी तारीख तिथे येत असते. अशा पद्धतीचा हा एक डॅशबोर्ड आपल्या समोर दिसतोय. अशा पद्धतीनं आपण या डॅशबोर्डवर स्टडी मटेरियलवर क्लिक केलं तर प्रत्येक वर्गाचं पुस्तक इथं आपण डाउनलोड झालेलं पाहतोय. प्रत्येक युनिट वाईज कोणत्याही युनिटवर आपण जातोय. आता ज्या पेज नंबरवर जायचं आहे त्या पेज नंबरच्या बॉक्समध्ये आपण जर पेज नंबर सिलेक्ट केलं तर डायरेक्ट त्या पेजवर आपण जाऊ शकतो. इथं मी 6 नंबर पेज सिलेक्ट केलेला आहे म्हणजे त्या युनिटमधलं 6 नंबर पेज जे आहे ते आपण त्या पेजवर आपण डायरेक्ट जाणार आहोत. त्याचप्रमाणे मागं पुढं असे 2 बाणवर दिसत आहेत त्यानुसारही आपण जाऊ शकतो. आता इथं मी 14 नंबर टाकलेला आहे. 14 नंबर पेजवर आपण तिथं गेलेलो आहोत. व याचं वाचन चालू झालेलं आहे. जो शब्द वाचला जातोय तो हायलाईट होतोय आणि हायलाईट होऊन त्याचा रंग पिवळा होतोय. म्हणजे प्रत्येक प्रकारे आपण याचं वाचन घेऊ शकतो. आता आपण बॅक जाऊया. बॅक गेल्यानंतर आपली जी स्क्रीन दिसते तो आपला डॅशबोर्ड आहे. या डॅशबोर्ड वर आपल्याला आपल्या विद्यार्थ्याचं नाव, इयत्ता आणि गो टू टेक्स्टबुक, व्हिडिओज, क्विक टिप्स, खालच्या बाजूला माय डॅशबोर्ड, माय टेक्स्टबुक्स, माय प्रोफाईल अशा पद्धतीचं डॅशबोर्ड दिसतोय. माय टेक्स्टबुकवर क्लिक केल्यानंतर आपण मगाशी स्टडी मटेरियलवर आलो होतो तिथं येतोय. म्हणजे आपण कोणत्याही वर्गाचं पुस्तक इथं डाउनलोड केलेलं आपण प्ले करू शकतो. आता या कवितेचं वाचन सुरू झालेलं आहे. प्ले म्हटलं की सुरू होते. आपण बॅक जाऊया. बॅक गेल्यानंतर माय प्रोग्रेस. तर माय प्रोग्रेसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वर माय प्रोग्रेस तिथं ग्राफ बार दिसतोय. त्याच्यानंतर किती चॅप्टर्स डाउनलोड केलेले आहेत म्हणजे किती युनिट्स आहेत, 10 युनिट्स आहेत. त्याच्यानंतर आपण ॲटलिस्ट 1 टाइम वाचन केलेले किती आहेत घटक, तर 2 घटकांचं वाचन आतापर्यंत झालेलं आहे. आणि या ॲपच्या द्वारे आपण एकूण किती वेळ वाचन केलेलं आहे, तर 1 तास 39 मिनिटं 8 सेकंद असं वाचन केलेलं आहे. हा आपला प्रोग्रेस आहे. याच्या मदतीनं आपण विद्यार्थ्यांची प्रगती पाहू शकतो. तिथं शेवटी आहे माय प्रोफाईल किंवा माय अकाउंट.
माय अकाउंटवर आपण क्लिक केल्यानंतर आपण जे पैसे पेड केलेले आहेत, आपले एक्सपायरी डेट कधी आहे, हे ॲप कधी बंद होणार आहे, याची सर्व माहिती माय अकाउंटवर आपल्याला मिळेल. तिथं आपले जे प्लॅन्स आहे तो प्लॅन्सची सर्व माहिती तिथं मिळते. बॅक येऊया. तिथं प्रोफाईलवर आपल्या विद्यार्थ्याचं नाव, मोबाईल नंबर, इयत्ता, देश आणि राज्याची माहिती दिसते. हे जर आपल्याला बदलायचं असेल तर एडिटवर क्लिक करा आणि आपली माहिती पुन्हा तिथं आपण फीड करू शकतो. आणि सेव्ह चेंजेस म्हटलं की तिथं चेंजेस सेव्ह होतात. आता मला कुठल्याही प्रकारचे चेंजेस नको आहेत म्हणून मी कॅन्सल बटन केलेलं आहे. त्याच्यानंतर माय खाली टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. त्या सर्व ॲपच्या संदर्भामध्ये जे कायदेशीर बाबी आहेत त्या तिथं दिलेल्या आहेत. प्रायव्हसी पॉलिसी ही सुद्धा ही ॲपच्या बाबतीत आहे, याची आपल्याला फारशी गरज पडणार नाही. आणि सर्वात आहे लॉग आउट. एकदा लॉग आउट झालं तर मग मगाशी टाकलेला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून पुन्हा लॉग इन करावं लागेल आपल्याला. त्यामुळं शक्यतो लॉग आउट आपण करत नाही. अशा पद्धतीचं सर्वात तळात असलेले हे 4 टॅब आहेत. आता जर आपण डॅशबोर्ड पाहिला तर या डॅशबोर्डवर मध्यभागी व्हिडिओज आणि क्विक टिप्स असे 2 ऑप्शन दिसत आहेत. मी व्हिडिओवर क्लिक करतोय. काय आहेत हे व्हिडिओ? तर हे व्हिडिओ आहेत ग्रामर, कॉन्व्हर्सेशन आणि व्होकॅब्युलरी. हे 3 वेगवेगळ्या घटकावर इथं व्हिडिओ दिलेले आहेत. ते पहिल्यांदा दिसत आहेत ते सर्व ग्रामरवरचे व्हिडिओ आहेत. आपल्याला ज्या घटकाचा अभ्यास करायचा आहे त्या घटकाचा व्हिडिओ आपण सिलेक्ट करून त्याचा अभ्यास आपण करू शकतो. अगदी टेन्स, त्याचप्रमाणे व्हर्ब्स, अशा पद्धतीचे हे सर्व ग्रामर संदर्भात सर्व व्हिडिओ आहेत. कॉन्व्हर्सेशनवर क्लिक केल्यानंतर वर्गामधील संभाषण, बाजारातील संभाषण किंवा इतर मार्केटमधील संभाषण, सर्व प्रकारची संभाषणं आपण इथं सिलेक्ट करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचा अनुभव आपण विद्यार्थ्यांना कॉन्व्हर्सेशनचा देऊ शकतो. सर्वात शेवटी आहेत ते इम्प्रूव्ह व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीमध्ये आपल्या शब्द भांडार वाढवण्याच्या निमित्तानं काही व्हिडिओ दिलेले आहेत. आपण एकावर क्लिक करून बघूया. प्ले करूया. प्ले केल्यानंतर या व्हिडिओवर आपल्याला एखाद्या शब्दाविषयी खूपशी माहिती दिली जाते. अशा पद्धतीचं सर्व व्हिडिओ आपण पाहू शकतो. म्हणजे पुस्तकाव्यतिरिक्त इतर सुद्धा व्हिडिओ आपण इथं पाहू शकतो. क्विक टिप्स आहेत. या क्विक टिप्स संदर्भात आपण पाहूया की या इंग्लिश ॲडॉन्स, कन्फ्युजिंग वर्ड्स आणि वर्ड ऑफ द डे, फ्रेझल व्हर्ब्स, अशा पद्धतीच्या 4 टॅब्स तिथं आपल्याला दिसतील. वर्ड ऑफ द डे त्याच्यावर जर क्लिक केलं तर प्रत्येक दिवसाचा नवीन शब्द आपल्याला तिथं दिसतो आणि त्या शब्दाची सर्व माहिती आपल्याला त्या वर्ड ऑफ द डेवर पाहायला मिळते. अगदी उदाहरणासहित त्या प्रत्येक शब्दाचं वर्णन दिलेलं असतं. आजचा शब्द आहे ब्रेकफास्ट. बघा, त्या ब्रेकफास्ट संदर्भात सर्व माहिती तिथं आलेली आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाचा असा हा शब्द असतो. नवीन शब्द विद्यार्थ्यांना आपल्या शिकायला मिळतात. अशा पद्धतीनं डॅशबोर्डवर आपल्याला एक क्वेश्चन मार्कची चिन्ह दिसतंय. त्याच्यावर क्लिक केलं तर कॉन्टॅक्ट अस म्हणजे आपलं नाव तिथं येईल विद्यार्थ्याचं आणि आपल्याला ज्या काही समस्या ॲप संदर्भात येतील त्या जवळपास 5000 शब्दामध्ये आपण लिहून त्यांना सबमिट करू शकतो आणि सबमिट केल्यामुळं आपल्याला त्यांचा रिप्लाय मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओला नक्की लाईक करा.